अहिल्यानगर शहराच्या भवितव्याचा फैसला आज मतपेटीत बंद झाला आहे। महापालिकेच्या 63 जागांसाठी सकाळी 7:30 वाजेपासून 345 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली होती। सकाळच्या कडाक्याच्या थंडीपासून सुरू झालेला हा प्रवास सायंकाळच्या उत्साहापर्यंत कसा राहिला त्याचाच हा आढावा घेणारा विशेष रिपोर्ट नक्की पहा। आजच्या दिवसाची सुरुवात संथ झाली होती। जानेवारीच्या कडाक्याच्या थंडीमुळे सकाळी मतदार राजा घराबाहेर पडायला काहीसा कचरत होता। सकाळी 11:30 वाजेपर्यंत केवळ 7.87% मतदानाची नोंद झाली होती। मात्र दुपार होताच चित्र बदललं आणि दुपारपर्यंत मतदानाचा आकडा हा 48.49% पोहोचला। निवडणूक प्रक्रिया शांततेत सुरू असताना काही धक्कादायक घटनाही समोर आल्या। श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर प्रशालेत पक्षाच्या चिन्हांच्या चिठ्ठ्या वाटल्याचा आरोपही झाला। नोडल अधिकारी यशवंत डांगे यांनी तातडीने धाव घेत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्याचे आदेशही दिले। आनंद विद्यालय केंद्रावर तर 2 संशयितांना शेकडो बनावट ओळखपत्रांसह पकडण्यात आलं। या घटनांमुळे उमेदवारांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। तर लोकशाहीच्या या उत्सवामध्ये खऱ्या अर्थाने लक्ष वेधलं ते ज्येष्ठ नागरिकांनी। 90 वर्षांच्या आजींनी कडाक्याच्या थंडीत मतदान केंद्रावर येत आपला हक्क बजावला। प्रभाग क्रमांक 7 मध्ये 93 वर्षांच्या आजोबांनी मतदानाचं कर्तव्य पार पाडलं। एका दृष्टी अधू असलेल्या आजोबांनी नातवाकडे मतदानासाठी हट्ट धरला आणि नातवानेही दुचाकीवरून नेऊन आपल्या आजोबांची इच्छा पूर्ण केली। त्याचबरोबर एका माऊलीने आपल्या 5 वर्षांच्या बाळाला कडेवर घेऊन मतदान केलं आणि आईपण आणि कर्तव्य दोन्ही एकाच वेळी पार पाडलं। पुण्यावरून आलेल्या लाडक्या बहिणी असोत किंवा पती नाशिकमध्ये आणि पत्नी अहिल्यानगरमध्ये मतदान करत असलेले जोडपं असो, लोकशाहीवरील विश्वास यातूनच अधोरेखित झाला। प्रभाग क्रमांक 17 मधील शोभा औटी यांनी आम्ही दिव्यांग असूनही मतदान केलं, तुम्ही का नाही, असा रोखठोक सवाल यावेळी मतदारांना विचारला। दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी रामकृष्ण शाळेत मतदानाचा हक्क बजावला, तर आय लव्ह नगरचे संस्थापक नरेंद्र फिरोदिया यांनी मतदारांना बाहेर पडण्याचं आवाहन केलं। विशेष म्हणजे निवडणुकीचा ताण बाजूला सारून भाजप नेते सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप निवांतपणे मिसळ पाववर ताव मारतानाही दिसले। निवडणूक आता मतदारांच्या हाती आहे, आम्ही रिलॅक्स आहोत अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। तर मुकुंदनगर आणि डॉन बॉस्को स्कूलमध्ये मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या होत्या। मनपा प्रशासनाने बसवलेले सेल्फी पॉइंट तरुणांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलं। मतदान करून शाई लावलेलं बोट दाखवत सेल्फी घेण्याचा मोह तरुणाईला आवरता आला नाही। त्यामुळे आता अहिल्यानगरच्या विकासाची चावी कुणाच्या हातात जाणार, बनावट ओळखपत्रांचा तपास काय लागणार आणि मतदानाचा अंतिम टक्का किती राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। तर मंडळी, या सर्व घटनाक्रमांचं तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला नक्की फॉलो करा। धन्यवाद।